अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या आत शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास बॅरेकजवळ अचानक बॉम्ब फुटल्याचा आवाज आल्याने एकच खळबळ उडाली। याच घटनेत शहर पोलिसांनी रविवारी सकाळपासून शहर पोलीस यंत्रणा तपास कामात सज्ज झाली। कारागृहाच्या काहीच अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डॉग स्क्वॉडसह बॉम्बशोधक पथक आणि फ्रेजरपुरा पोलीस दाखल झाले आहेत। भिंती शेजारी सर्च मोहीम राबविण्यात आली आहे। 400 मीटर अंतरापर्यंत परिसराची कसून पाहणी करण्यात आली आहे। काहीच वेळात राष्ट्रीय महामार्गावरील चढून पाहणी केली असता येथे मोठी फटाक्यांची लढ फोडलेली पोलिसांना दिसून आली। अज्ञातांनी येथे शनिवारी फटाके फोडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। दुसऱ्या बाजूने काहीच अंतरावर हवेत उडणारा फटाक्यांचा रिकामा बॉक्स आढळून आला। यात फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक बनसोड यांनी पथकाला बॉक्स जप्त करण्यास सांगितले आहे। कारागृह भिंती शेजारी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर जंगल सदृश परिसरात कोणी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला? फटाके फोडण्याचा यांचा उद्देश काय होता? कारागृहाची भिंत एवढी उंच असताना एक मोठ्या फटाक्याच्या आत एक स्फोट करण्यात आला आहे। चेंडूत असलेला मोठा ध्वनी करणारा मोठा फटाका का आढळून आला? या सर्व घटनेच्या तपासात आता पोलीस यंत्रणा कसून शोध कामाला लागली आहे। याआधी याच राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून कारागृहाच्या आत चेंडूत खर्रासह गांजा फेकल्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या। त्या घटनेचा अद्यापपर्यंत शोध लागू शकला नाही। आता मात्र पहिल्यांदाच आतमध्ये कर्कश ध्वनीचे फटाके आढळून आल्याने आता कारागृह आणि पोलीस प्रशासन शोध लावणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।